तर स्वागत आहे माझ्या ब्लॉग नंबर 2. आज छोटासा ट्रेक आहे. पुण्यातल्या लोकांना माहिती असणार आहे, आपलं K2S कात्रज ते सिंहगड. आज एक ग्रुप आहे सह्याद्रीच्या पाऊलवाटा, जो मी खूप आधीपासून फॉलो करतो. आम्ही भरपूर ट्रेक्स केलेत, आज त्यांच्यासोबतच आलो आहे. मेजॉरिटी आज शाळेतली मुलं भरपूर आहेत आमच्यासोबत. आज आमचे मेन ट्रेक लीडर आहेत आमचे श्रीपाद सर. श्रीपाद सर, काहीतरी इंट्रोडक्शन थोडंसं बोला, काहीतरी बोला. बरोबर. तर ठीक आहे, आता आम्ही ट्रेकला सुरू केले. आता ह्याचा मेन सुरुवात, आता इथं जो स्टार्टिंग पॉईंट होता तो कात्रजचा नवीन बोगदा आहे. तो क्रॉस केल्यानंतर, सॉरी क्रॉस नाही, आधी अलीकडे आहे ना, अलीकडे. हां सॉरी, त्या बोगद्याच्या बरोबर एक अलीकडे स्टार्टिंगच्या आधीच एक मावळ मराठा हॉटेल मावळ असं काहीतरी आहे. तिथून एक ट्रेल जाती वरती, तिथून सुरू होतो ट्रेक. आणि थोडं पुढं आल्यानंतर बघतोय तर प्रायव्हेटायझेशन झालं आहे, पूर्ण सिमेंटचाच रोड झाला आहे. पण तो स्टार्टिंगचीच फेज असणार आहे. आज आहेत जवळजवळ एक 35 जण आहेत आमच्यासोबत. आता एक जो डिफिकल्ट पॅच होता, जिथे तर असा डिफिकल्ट नव्हता. पहिले चिखल लागतो, सगळ्या गुरांनी तोडवलेलं, त्यामुळे तिथं थोडं डिफिकल्ट होतं. आणि आता ऑलमोस्ट आमचं एक अडीच 3 किलोमीटर झालं असेल. आम्ही 2 टेकड्या क्रॉस केल्या. मागे ऊन होतं. ओके मागे ऊन होतं भरपूर, पण पुढे पूर्ण भरलं आहे. तर इथे बारीक भरपूर चालू झाली. अजून एक 10 किलोमीटर बाकी आहे. इथे तरी पूर्ण आम्ही पूर्ण हाईटवरतीच आहे. झाडं नाही काय नाही, मधील ट्रेन दोन्ही साईडला दर आहेत. पुढे सगळं भरलेलं आहे. त्यावेळी तयार केलेले, त्याचा पुरावा आहे. त्यावेळीचा जो मार्ग आहे, आपण आत्ता जातो घाट रस्त्यानं गाडीने वरती वगैरे जातो, त्यावेळी या रस्त्यांचा रेग्युलर वापर व्हायचा. आणि त्या वापरामध्ये ते पाण्याचे सोर्सेस असे तयार केलेले. आता K2Sचा मुख्य रस्ता वरतून होता. आपण तिकडे न जाता मुद्दामून ही वाकडी करून आलो. हे खूप कमी लोकांना हे माहिती आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे असे पाण्याचे. म्हणजे आता हा एक सोर्स आहे, असे बरेच ठिकाणी आहेत असे सोर्सेस जे लोक नेहमी फिरतात याच्यामध्ये. आता हा पूर्ण फॉरेस्टच्या अंडरमध्ये येतो हा पूर्ण पार्ट. इथं तुम्हाला बिबट मोठ्या प्रमाणात पाहिजे, म्हणजे बिबट्या मोठ्या प्रमाणात आहेत. तरस, हायनाच मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर आपले हरणाचा छोटा प्रकार कुठला तो नाही, छोटे हरण त्याला पिसूट पण म्हणतात. आणि अजून एक दुसरं
किती डीप आहे? हो आठवड्यानंतर सांगतो. ते प्रकार इथं मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर आपले रानडुक्कर वगैरे जे प्राणी आहेत ससे वगैरे हे नॉर्मल प्राणी आहेत. पण बिबट्या आणि तरस हे दोन प्राणी आहेत की जे मुख्य शिकार करून खाणारे आहेत. पट्टेरी वाघ इथे एक दोनदा आढळलेला आहे. एक दोनदा आढळला म्हणजे जास्त काळ इथं तो आदिवास नाही राहू शकत, कारण त्याच्या तुलनेत जे त्याला खाद्य लागतं तो ससा आणि विसा खात बसत नाही. त्याच्यासाठी मोठं खाद्य लागतं, लाईक गवा वगैरे किंवा मोठं सांबर, हरिण असे मोठं खाद्य त्याला लागतं. त्याच्यामुळे पट्टेरी वाघ आला तरी इथं जास्त काळ टिकू शकत नाही. त्याचबरोबर इथं मनुष्य वस्ती जवळ आहे. इथं तुम्ही लक्षात आलं असेल तुम्हाला गाई गुरं इथं फिरलेले आहेत. ओके, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माणसांचा वावर पण या एरियात असल्यामुळे तुम्हाला असे मोठे प्राणी नाही दिसणार, पण बिबट्या इथे आढळतो. येताना तुम्हाला एक खंडोबा टेकडी दाखवली मी, ती समोरची खंडोबा टेकडीवर ते मंदिर आहे, तिथं CCTV लावलेला आहे त्या मंदिरात. त्या CCTV मध्ये तुम्हाला एकतरी बिबट्या दिसतो. सापडणार नाही त्याला. आहे ही परिस्थिती आहे. हो त्यांची आता जो मगाशी बोललो होतो जंगलाच्या पॅच आहे, तो जंगलाचा पॅच सुरू झाला आहे. तर इथून पण आम्हाला एक ही टेकडी चढायची आहे. त्याच्यानंतर परत ओपन स्पेस येईल. असंच करत करत या पूर्ण रूटमध्ये ऑलमोस्ट 13 ते 14 टेकड्या आहेत. टोटल डिस्टन्स 13 किलोमीटर. आता वाजले तर 10:30 वाजले. आम्ही सुरू केलं होतं 7:30 पावणे 8 वाजता. जवळजवळ या 2-2.5 तासात आमचं एक 4.5-5 किलोमीटर कवर झालं. 2 hours later. ऑलमोस्ट 8 किलोमीटर कंप्लीट झालेत. 9 प्लस झालेत. आणि आता जे ॲक्च्युअलमध्ये ते 2 जे शेवटचे अवघड टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा समोर दिसतो. आणि मग इथून हा टप्पा चढायचा, तो उतरायचा, परत ह्याच्या अर्धाचे पण उंच आहे, परत वरती पठार येणार आणि मग उतरायचं. मग शेवटचा एक चढ येईल तो डायरेक्ट आपल्या किल्ल्यापाशीच. म्हणजे आम्ही तसं डायरेक्ट किल्ल्यापाशी नाही जाणार आहे. किल्ल्याच्या अलीकडे जिथून एक खेडचोपूरला फाटा जातो तिथं आमची बस घ्यायला येणार आहे आम्हाला. आता मध्ये आधी जे काही शॉर्ट्स असतील ते असेच चालताना घेतले जातील. अवघड झालं थोडं, जाऊ दे. अख्खा ट्रेक ठीकठाक होता. थोडंसं तरी अवघड पार्ट आलाच पाहिजे. अशा तऱ्हेने आम्ही जो पहिला टप्पा आहे अवघडवाला जो बोललो होतो तो कव्हर केलाय आणि उतरतोय. आता ह्याच्यापेक्षा मोठा डब्बा आहे दुसरा, तो वरती चढायचा आहे तिकडं. आणि आता त्यात असं आहे की उतरतानाच आम्हाला पाऊस सुरू झालाय. आता कसं होतंय काय माहिती, आधीच्या आधी चिखल इथं झालाय एवढा घसरतो.
आणि आता मध्ये आम्ही जेव्हा वरती टॉपला होतो पहिला टप्पा चढल्यावर, तर आम्ही ब्रेक घेतला सगळ्यांनी, खाल्लंय आता एवढं, त्यामुळे आता सुस्तवलंय चांगलंच. One eternity later. अशा तऱ्हेने आम्ही आमचा दुसरा टप्पा पण क्रॉस केलाय. वाट लागली, प्रॉपर वाट. समोर सिंहगड दिसतोय या साईडला, धुक्यातने वेढलेला. त्या जास्त नाही राहिलं, एक अर्ध्या पाऊण तासाचाच ट्रेन आहे ते आमचं तो पॉईंट असेल दुसरा. परतीचा प्रवास चालू आहे. तरी अजून एक शेवटचा जंगलच्या पॅच तो सुद्धा तुम्हाला भेटेल. जास्त चांगलं आहे. जो काही जंगलचा पॅच होता शेवटचा, तो ॲटली संपलाय. समोर रोड आहे आमच्या. आता इथून थोड्या वेळाने आम्ही बस पाशी पोहोचणार. चेहरा हातरा ठेवा, दुःख मनात ठेवा.